So in this lecture we are going to discuss unit number 2 11 kV सबस्टेशन. ठीक आहे, आपला युनिट नंबर 2 स्टार्ट करतो आता 11 kV सबस्टेशन. ठीक आहे, त्याच्यामध्ये दोन टाइपचे 11 kV सबस्टेशन आहेत, एक पोल माउंटेड आणि प्लिंथ माउंटेड. ठीक आहे, आउट ऑफ दॅट आपण पोल माउंटेड किंवा प्लिंथ माउंटेड सर्वांनी पाहिलेलं आहे. इन दॅट फर्स्ट वन युअर पोल माउंटेड सबस्टेशन. ठीक आहे, जे आपलं पोल माउंटेड सबस्टेशन आहे त्याच्यामध्ये पोल माउंटेड सगळ्यांनी पाहिलेलं आहे. ठीक आहे, सो इट इज अ डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन, म्हणजे हा डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन आहे. इट इज प्लेस्ड ओव्हरहेड ऑन पोल. ठीक आहे, जो एच पोल असेल, स्टील पोल असेल किंवा सिमेंट पोल असेल, बेसिकली 90% स्टील पोल वापरतात. इट इज अ डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन विच इज प्लेस्ड ओव्हरहेड ऑन अ पोल. ठीक आहे, देन इट इज द चीपेस्ट फॉर्म ऑफ सबस्टेशन ॲज इट डज नॉट इन्व्हॉल्व एनी बिल्डिंग स्ट्रक्चर. म्हणजे हे याच्यासाठी कोणतेही बिल्डिंग स्ट्रक्चर किंवा मोठं ऑपरेटिंग जे रूम असते, ठीक आहे, किंवा कंट्रोल रूम असते, याची गरज नसते. दॅट्स वाय इट इज अ व्हेरी चीपेस्ट फॉर्म ऑफ सबस्टेशन, सर्वात स्वस्त सबस्टेशन आहे. देन द ट्रान्सफॉर्मर अँड अदर इक्विपमेंट अँड माउंटेड ऑन एच पोल. ठीक आहे, एच टाइप पोल. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज एच पोल सबस्टेशन और इट इज अ पोल माउंटेड सबस्टेशन. ठीक आहे, सो त्यामुळे याला बोलतात पोल माउंटेड सबस्टेशन. ठीक आहे, क्लिअर आहे. पोल माउंटेड सबस्टेशन सर्वांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये परत एकदा सांगतो, हे डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन आहे विच इज प्लेस्ड ओव्हर एच पोल. ठीक आहे, विच इज अ चीपेस्ट फॉर्म ऑफ सबस्टेशन ॲज इट डज नॉट इन्व्हॉल्व एनी बिल्डिंग स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये कोणतेही बिल्डिंग स्ट्रक्चर आपण यूज करत नाही. दॅट्स वाय इट्स कॉस्ट इज व्हेरी लेस ॲज कम्पेअर्ड टू अदर सबस्टेशन्स. ठीक आहे, दिस इज अ सिंपल सर्किट डायग्राम ऑफ सबस्टेशन. ठीक आहे, पोल माउंटेड सबस्टेशन. आता ही तुमची सर्किट डायग्राम आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्किट डायग्राम मध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल ही तुमची 11 kV ची जी लाईन आलेली आहे. ठीक आहे, आता ही सिंगल लाईन डायग्राम आहे, त्यामुळे एका लाईन मध्ये ड्रॉ केलेलं आहे. ठीक आहे, ही तुमची 11 kV ची डिस्ट्रीब्युशन लाईन आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपला 11 kV च्या जी लाईन येते त्या तिथे तुमचं लाइटनिंग अरेस्टर, म्हणजे जे एच पोल सबस्टेशन आहे त्याच्या सर्वात टॉपला आपण काय करणार आहे, लाइटनिंग अरेस्टर कनेक्ट करणार आहे. ठीक आहे, आपण लाइटनिंग अरेस्टरचा सिम्बॉल बघितला होता, दिस इज अ लाइटनिंग अरेस्टर. देन या ट्रान्समिशन लाईन मधून जो सप्लाय घेतला, सॉरी ज्या ओव्हरहेड लाईन मधून जो सप्लाय घेतलेला आहे तो फ्यूजला दिलेला आहे. देन फ्यूज मधून गेलेला आहे आयसोलेटरला, देन आयसोलेटर टू स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आता हा ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग अशी ड्रॉ करायची. वाइंडिंग शुड बी लाईक अ वाइंडिंग. ठीक आहे, आता ही वाइंडिंग ॲज लाईक अ वाइंडिंग प्रमाणे दिसली पाहिजे. ठीक आहे, सो इथे तुम्ही करेक्शन करू शकता की तुमची ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग आहे. ठीक आहे, टर्न्स ड्रॉ करायचे आहेत, त्याच्यामध्ये रेझिस्टिव्ह ड्रॉ केलेली आहे, बट इट इज इंडक्टिव्ह. ठीक आहे, ही तुमची वाइंडिंग ड्रॉ करायची याच्यामध्ये. ठीक आहे, जरी रेझिस्टन्स ड्रॉ केलंय हे करेक्शन करून घ्यायचं सर्वांनी. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना. देन नेक्स्ट आहे तुमचा हा स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. इट विल स्टेप डाउन दॅट 11 kV टू 440 वोल्ट और 400 वोल्ट. ठीक आहे, जे 440 वोल्ट स्टेप डाउन करेल त्याच्यानंतर तुमचा सर्किट ब्रेकर आहे तुमचा इथे. ठीक आहे, विच इज एलटी सर्किट ब्रेकर. तुमच्या 400 वोल्टचा किंवा एलटी सर्किट ब्रेकर आहे, त्याच्यातनं सप्लाय आलेला आहे तुमचा कन्झ्युमरला. जर 3 फेज कन्झ्युमर असेल, 3 फेज मोटर असेल, डायरेक्टली यू कॅन यूज 440 वोल्ट. और जर सिंगल फेज असेल तर एक फेज आणि एक न्यूट्रल घेऊन आपण सिंगल फेज डोमेस्टिक सप्लाय कनेक्ट करू शकतो. ठीक आहे, दिस इज अ सिंपल सिंगल लाइन डायग्राम ऑफ 11 kV पोल माउंटेड सबस्टेशन. ठीक आहे, दिस इज अ पोल माउंटेड सबस्टेशन. हे तुमचं पोल माउंटेड सबस्टेशन आहे आणि हे तुमची त्याची सर्किट डायग्राम आहे. आता इथे मग तुम्ही बघू शकता या दोन्हीला सर्किट डायग्रामला पोल माउंटेड सबस्टेशनचे आपण कम्पेअर करू. आता फर्स्टली आपण काय केलं, इथे लाइटनिंग अरेस्टर डायरेक्टली 11 kV ओव्हरहेड लाईनला कनेक्ट केलेला आहे. हे जे दाखवलेले आहेत, ठीक आहे, हे तुमचे लाइटनिंग अरेस्टर आहेत. हे 3 फेज लाईन आलेली आहे, ते लाइटनिंग अरेस्टर कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, आणि हे तुमचे आयसोलेटर्स आहेत. आता याच्यामधून लाइटनिंग अरेस्टर मधून सप्लाय घेतलेला आहे इकडे डायरेक्टली तुमचे फ्युजेस आहेत. हे तुमचे 3 फ्यूज आहेत, एक ठीक आहे RYB चे. आणि हे जे आहे तुमचं आयसोलेटर आहे. ठीक आहे, हे हा एक आयसोलेटर आहे, हा एक आयसोलेटर आहे आणि हा एक आयसोलेटर आहे. ठीक आहे, सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा आयसोलेटर कडनं सप्लाय डायरेक्ट बुशिंगला कनेक्ट केलेला आहे. या 3 बुशिंग आहेत 3 फेजच्या RYB च्या, आणि बुशिंग ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगला सप्लाय केलेला आहे HT वाइंडिंगला. ठीक आहे,
इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. देन या ट्रान्सफॉर्मरच्या HT वाइंडिंगला म्हणजे 11 kV ला सप्लाय केलं, त्याचा स्टेप डाऊन करेल तो 400 वोल्ट किंवा 440 वोल्ट मध्ये. ठीक आहे, जे 400 वोल्टचा स्टेप डाऊन केलेला आहे या केबल थ्रू. ठीक आहे, डायरेक्टली इथे तुमच्या सर्किट ब्रेकरला येणार आहे. ठीक आहे, या ऑइल सर्किट ब्रेकर आहे तुमचा. ऑइल सर्किट ब्रेकर थ्रू डायरेक्टली तुमचा जो डिस्ट्रीब्युशन लाईन आहे, ठीक आहे, ज्या लाईन 400 kV च्या लाईनला सप्लाय जाणार आहे, इथून या ऑइल सर्किट ब्रेकर मधून या दुसऱ्या लाईनला सप्लाय जाणार आहे. आणि इथे खाली बघू शकता तुमचा आयसोलेटरचा ऑपरेटिंग हँडल आहे. म्हणजे डायरेक्टली तुम्ही इथं विथ द हेल्प ऑफ दिस हँडल यू कॅन ऑपरेट दिस आयसोलेटर. ठीक आहे, इथे बघू शकता तुमचा रॉड या आयसोलेटरला कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ दिस सिंगल आयसोलेटर तुम्ही हे तिन्ही आयसोलेटर ऍट अ टाइम ऑपरेट करू शकता. ठीक आहे, क्लिअर आहे. दिस युअर सिंपल 11 kV पोल माउंटेड सबस्टेशन. ठीक आहे, हे जे स्ट्रक्चर दिसतंय, ठीक आहे, हे जे स्ट्रक्चर आहे ते स्टील पोल आहे आणि H पोल असणार. ठीक आहे, हा तुमचा H पोल आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज H पोल सबस्टेशन. ठीक आहे, हे सर्वांना क्लिअर झालं असेल. ठीक आहे, पोल माउंटेड 11 kV सबस्टेशन आणि त्याची सिंगल लाईन डायग्राम. ठीक आहे, देन याच्यामध्ये आपण नेक्स्ट बघणार आहे डिटेल, थोडी थिअरी बघूया आपण. ठीक आहे, सो याच्यामध्ये फर्स्ट बघू शकता तुम्ही, the 11 kV line is connected to the transformer through isolator and fuses. म्हणजे ही जी 11 kV लाईन आहे, ठीक आहे, थ्रू आयसोलेटर अँड फ्युजेस आपण ट्रान्सफॉर्मरला कनेक्ट केलेली आहे. देन नेक्स्ट आहे लाइटनिंग अरेस्टर इन्स्टॉल्ड ऑन HT साइड. ठीक आहे, लाइटनिंग अरेस्टर आपण इन्स्टॉल केलेला आहे टू प्रोटेक्ट सबस्टेशन फ्रॉम लाइटनिंग स्ट्रोक्स. स्पेलिंग थोडं करेक्ट करून घ्या. लाइटनिंग स्ट्रोक्स जे आहेत त्याच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपण लाइटनिंग अरेस्टर यूज केलेला आहे. ट्रान्सफॉर्मर नेक्स्ट पॉइंट आहे याच्यामध्ये आपला. The transformer step down the voltage to 440 volt 3 phase 4 wire supply. जसं तुम्हाला सांगितलं, ट्रान्सफॉर्मर हा तुमचा डेल्टा स्टार टाइप ट्रान्सफॉर्मर आहे. दॅट्स वाय 3 फेज 3 वायर इनकमिंग आहे आणि 3 फेज 4 वायर याचा आउटगोइंग 440 वोल्ट सप्लाय आहे. देन नेक्स्ट याच्यामध्ये आपण बघू शकतो दी व्होल्टेज बिटवीन एनी टू फेजेस आपल्याला माहिती आहे 440 वोल्ट असणार आहे. वेअर एज इन बिटवीन एक वन फेज अँड न्यूट्रल और लाइन एंड न्यूट्रल मतलब वोल्टेज असणार तुमचा 230 वोल्ट सिंगल फेज साठी आपण यूज करणार. देन नेक्स्ट आहे दी ऑइल सर्किट ब्रेकर आर इन्स्टॉल्ड ऑन द लो टेंशन साइड और LT साइड ऑटोमॅटिकली आयसोलेट व्हेन देयर इज फॉल्ट. ठीक आहे, एखादा फॉल्ट आला किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा फॉल्टी कंडिशन म्हणू शकता. ठीक आहे, शॉर्ट सर्किट झालं, या कंडिशन मध्ये तुमचा सर्किट ब्रेकर ऑपरेट होणार आहे अँड दॅट विल ऑटोमॅटिकली डिस्कनेक्ट युअर transformer or automatically isolate the transformer from the consumer. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल लाईन टू लाईन फॉल्ट झाला, ठीक आहे, LL फॉल्ट झाला किंवा R आणि Y फेज एकमेकांना शॉर्ट झाले, डायरेक्टली इट विल सेन्स. ठीक आहे, युअर सर्किट ब्रेकर विल ऑपरेट. तो सर्किट ब्रेकर ऑपरेट होणार आहे आणि सर्किट ब्रेकरचं काम आहे इट इज अ प्रोटेक्टिंग डिव्हाइस. तो प्रोटेक्ट करणार आहे तुमच्या ट्रान्सफॉर्मरला. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरला आणि तुमच्या कंझ्युमरला. ठीक आहे, नेक्स्ट आहे pole mounted substation are generally used for the capacity up to 200 kVA. 200 kVA पर्यंत आपण pole mounted substation यूज करू शकतो. आता हा याच्यामध्ये 200 kVA. ठीक आहे, हे थोडं करेक्शन असेल मे बी, ते बघतो आणि सांगतो तुम्हाला. ठीक आहे, देन for capacity up to 200 kVA transformer installed on the steel platform at jointing to the H pole. एक मिनिट. सो फॉर कॅपॅसिटी अप टू 200 kVA म्हणजे 200 kVA पर्यंत आपण काय करतो, H पोल म्हणजे जो स्टीलचे प्लॅटफॉर्म आहे, स्टीलचे पोल्स आपण यूज करतो. ठीक आहे, H फॉर्म मध्ये. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज H पोल सबस्टेशन और पोल माउंटेड सबस्टेशन. हे आपण सर्किट डायग्राम बघितलेली आहे ऑलरेडी. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये की डायग्राम फॉर 11 kV बाय 440 वोल्ट इंडोर सबस्टेशन. ठीक आहे, जे आपण बघितलं 11 kV 440 वोल्टचं ते पाहिलं आउटडोर सबस्टेशन. सिमिलरली आपल्याला स्टडी करायचं इंडोर सबस्टेशन. ठीक आहे, याच्यामध्ये थोडंफार करेक्शन असणार आहे किंवा थोडेफार जे कंपोनंट यूज करणार आहेत ते वेगळे असणार आहे. ठीक आहे, म्हणजे 11 kV ची लाईन आलेली आहे. ही 11 kV ची लाईन आहे, ओव्हरहेड लाईन आहे. 11 kV ओव्हरहेड लाईन, तिथून डायरेक्टली तुमचा जिओ स्विच आहे. ठीक आहे, देन तुमची केबल बॉक्स, दॅट इज जे अंडरग्राउंड केबल बॉक्स असणार आहे. ठीक आहे, किंवा जो केबल बॉक्स असणार आहे त्याच्यावरती कनेक्ट केलेला आहे. ही तुमची अंडरग्राउंड केबल आहे. पुन्हा इथे केबल बॉक्स आहे. ठीक
ठीक आहे. नेक्स्ट इथे तुमचा सर्किट ब्रेकर आहे, ऑइल सर्किट ब्रेकर 11 kV चा. इथे तुमचा CT आहे इन ऑर्डर टू मॉनिटर दॅट करंट, ठीक आहे. आणि हा तुमचा 11/440 व्होल्टचा ट्रान्सफॉर्मर आहे. हे तुमचं 11 kV इंडोर सबस्टेशनचं झालं, ठीक आहे. 11 kV चा 11/440 चा ट्रान्सफॉर्मर आहे. देन हा तुमचा LT साइडचा सर्किट ब्रेकर आहे, ऑल सर्किट ब्रेकर. इकडे तुमचा CT आहे, ठीक आहे. CT रेशो मे बी डिफरंट, ठीक आहे, डिपेंडिंग ऑन द ऍप्लिकेशन. CT रेशो आपण डिफरंट इथे बघू शकता तुम्ही. 50:5 चा आहे, इथे 1200:5 चा आहे, ठीक आहे. CT रेशो मे बी डिफरंट, ठीक आहे. आता CT कशासाठी वापरणार आहे, ते आपण मॉनिटरिंग, करंट मॉनिटरिंग साठी वापरणार. आता CTचा फंक्शन काय आहे, तुम्ही करंट मॉनिटर करता, दॅट सेन्सेस द करंट, तो करंट सेन्स करणार आहे. इट विल गिव्ह सिग्नल टू द रिले सर्किट अँड युअर सर्किट ब्रेकर विल ट्रिप. म्हणजे सर्किट ब्रेकर ऑपरेट करण्यासाठी आपण CT यूज करतात, ठीक आहे. आता सपोज हा मेन ऑइल सर्किट ब्रेकर आहे तुमच्या LT लाईनचा, CT आहे. इथे पुन्हा CT वापरला, इथे ऑइल सर्किट ब्रेकर आहे. आणि इकडे तुमचं कन्झ्युमर असणार आहे, म्हणजे जो कन्झ्युमरला सप्लाय रिक्वायर्ड आहे त्याच्या सिरीज मध्ये, ठीक आहे, त्याला सर्किट ब्रेकरने आयसोलेट केलेला आहे, ठीक आहे. आणि ही जी बस बार आहे, ठीक आहे, ही तुमची लो व्होल्टेज बस बार आहे, विच इज नथिंग बट युअर 400 वोल्ट बस बार. ही जी लास्ट दाखवली तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही, 400 वोल्ट बस बार. आणि हा जो सप्लाय आलेला आहे 400 वोल्टचा डायरेक्टली या बस बारला फीड केलेला आहे. या बस बार मधून जेवढे काही कन्झ्युमर आहेत डायरेक्टली 440 वोल्ट किंवा 3 फेज जो कन्झ्युमर आहेत, ठीक आहे, डायरेक्टली या बस बार मधनं सप्लाय घेऊ शकतो, ठीक आहे. 11 kV ची ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन, सॉरी डिस्ट्रीब्युशन लाईन आहे, ठीक आहे. हा तुमचा DO स्विच आहे, ड्रॉप आउट स्विच. हा या स्विच थ्रू डायरेक्टली सप्लाय गेलेलं तुमचं केबल बॉक्सला. हे तुमचं ट्रायंगल दाखवले, हे 2 केबल बॉक्स आहेत. हे तुमचे अंडरग्राउंड केबल आहे, ठीक आहे. अंडरग्राउंड केबलने सप्लाय आलेला आहे तुमच्या इंडोर पोल माउंटेड सबस्टेशन पर्यंत, ठीक आहे. हे तुमचा 11 kV चा ST ऑइल सर्किट ब्रेकर आहे. तुमचा CT आहे, तर रेशो दिलेला आहे 50:5. देन CTचं फंक्शन सांगितलं तुम्हाला, it will sense or it will monitor the current or it will sense the current and it will give us the supply to the relay, ठीक आहे. रिले सर्किटला सप्लाय दिल्यानंतर your circuit breaker will operate, ठीक आहे. देन इथे तुमचा स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर आहे, that will step down the voltage from 11 kV to 400 volt, ठीक आहे. देन इकडे तुमचा मेन ऑइल सर्किट ब्रेकर आहे, ठीक आहे, इन ऑर्डर टू प्रोटेक्ट दिस सर्किट. देन इकडे तुमचा त्यासाठी CT आहे. आणि हा जो सप्लाय आहे 400 वोल्टचा, डायरेक्टली इट इज कनेक्टेड टू द 400 वोल्ट बस बार. जी 400 वोल्टची लो व्होल्टेज बस बार आहे त्याला डायरेक्टली कनेक्ट केलेला आहे. आणि ऍज पर रिक्वायरमेंट, फॉर एक्झाम्पल 3 फेज 440 वोल्ट सप्लाय रिक्वायर्ड आहे एखाद्या कन्झ्युमरला, दॅट कन्झ्युमर विल टेक डायरेक्टली सप्लाय फ्रॉम दिस 400 वोल्ट बस बार, ठीक आहे. म्हणजे हे जे कनेक्शन दाखवले हे तुमचे कन्झ्युमर्स आहेत. आणि जर एखाद्याला सिंगल फेज सप्लाय रिक्वायर्ड असेल तर डायरेक्टली याच्यातनं, ठीक आहे, इथे एक फेज आणि एक न्यूट्रल घेतला जातो. दॅट विल टेक दॅट फेज अँड न्यूट्रल, म्हणजे सिंगल फेज सप्लाय डायरेक्टली तुमच्या घरापर्यंत किंवा डोमेस्टिक यूज साठी केला जातो, ठीक आहे. क्लिअर आहे तुम्ही. 3 फेज 3 वायर लाईन स्टेप अँड स्टेप डाऊन, ठीक आहे. आता ही स्टेप विथ द हेल्प ऑफ ड्रॉप आउट गँग ऑपरेटिंग स्विच, ठीक आहे. दॅट इज गँग ऑपरेटिंग. गँग ऑपरेटिंग म्हणजे काय, तिन्ही स्विच एक आयसोलेटर असणार आहे. सिम्पली स्विच म्हणजे काय, एक आयसोलेटर असणार आहे, दॅट इज ऑपरेटेड सायमल्टेनियसली. म्हणजे तिन्ही फेज मधला स्विच ऍट अ टाइम ऑपरेट होणार आहे. दॅट इज नथिंग बट युअर गँग ऑपरेटेड ड्रॉप आउट स्विच. देन नेक्स्ट याच्यामध्ये the 11 kV line is brought to the indoor substation with the help of underground cable. Underground cable ने indoor substation पर्यंत supply आणला जातो. Then the switches consist of isolator in each phase. जसं तुम्हाला सांगितलं switch मध्ये isolator असणार आहे connected in each phase. Then next आहे from the switch 11 kV line is brought to the indoor as well as underground cable, ठीक आहे. next आहे याच्यामध्ये it is feed to the HT side of transformer that is 11 kV with the 11 kV oil circuit breaker. Then next याच्यामध्ये the transformer step down the voltage up to 400 volt 3 phase 4 wire system, ठीक आहे. Then next आहे याच्यामध्ये the secondary of the transformer supplies the bus bar with the main oil circuit breaker. म्हणजे secondary supply जो आहे 400 volt step down झालेला, that will directly supply to the low voltage bus bar, ठीक आहे. Then next is the voltage between any two phases. तुम्हाला सांगितलं 400 volt असणार आहे. फेज आणि न्यूट्रल मधला 230 volt असणार आहे, ठीक आहे. फॉर रेसिडेन्शियल लोड आपण डायरेक्टली कनेक्शन
म्हणजे 3 फेज रिक्वायर्ड असेल तर 400 घेणार आहे, ठीक आहे. आणि तिन्ही फेज आणि एक न्यूट्रल घेणार आहे, आणि सिंगल फेज असेल तर एक फेज एक न्यूट्रल घेणार आहे, ठीक आहे, डायरेक्टली फ्रॉम द मेन सप्लाय. देन नेक्स्ट इज द सिटीज आर लोकेटेड ऍट अ सुटेबल प्लेस, ठीक आहे. तर सिटीचं फंक्शन सांगितलं तुम्हाला, द मीटरिंग अँड इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट, ठीक आहे. आता मीटरिंग म्हणजे काय, करंट मेजर करण्यासाठी किंवा हाय करंट मेजर करण्यासाठी आपण सिटी यूज करतो. बेसिकली इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट आहे दॅट विल इंडिकेट द करंट और इंडिकेट द फॉल्ट. आता फॉल्ट करंट दॅट विल सेन्स अँड इट विल गिव्ह टू द रिले सर्किट, ठीक आहे. रिले सर्किटला सेन्स, जो सेन्स केलेला फॉल्ट करंट आहे तो देणार आहे, आणि तुमचं सर्किट ब्रेकर रिले सर्किट सर्किट ब्रेकरला सिग्नल देऊन सर्किट ऑपरेट होणार आहे, ठीक आहे. म्हणजे प्रोटेक्शनसाठी आपण सिटी यूज करू शकतो किंवा मीटरिंगसाठी, ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना?